नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये हे फक्त 40% शेतकऱ्यांना मिळाले असून 60% शेतकरी अद्यापही वंचितच आहेत। त्यामुळे या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरात लवकर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अन्यथा याविरुद्ध तीव्र अशा आंदोलनाचा इशारा विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने छोटू मुंदे यांनी तहसीलदार प्रशांत भोसले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे। किसान सन्मान योजना अंतर्गत म्हणजे 2,000 रुपये 6,000 रुपये सरकारकडून मिळणार होते, याचा लाभ फक्त 40% लोकांना झालेला आहे। अजूनही 60% लोक याच्यावरून वंचित राहिलेले आहेत। तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की हा किसान सन्मान योजना जी आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात तहसीलमध्ये एका महिन्यात जमा होईल, पण अजूनही 6 महिने 8 महिने झाले, अजूनही फक्त 40% लोकांना याचा फायदा याचा लाभ मिळाला आहे। कारण की 2014ला या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 7 कोरे करणार, पण याने शेतकऱ्याचं अजून एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे। हे 6,000 हजार अजून शेतकऱ्याला याचा लाभ नाही मिळू राहिला, ते कर्जमाफी करणार काय? निवेदन देताना शिष्टमंडळामध्ये सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष परम वाघमारे, बाळासाहेब शेंडे, संतोष मांडोगडे, मुकेश शेंडे, किसान वासनिक, गणेश वासनिक, रंगराव सयाम, संतोष सेना ठाकरे, शंकर गावंडे इत्यादी शेतकऱ्यांचा समावेश आहे। एकजूट झालेला की एकही शेतकऱ्याला म्हणजे 40% शेतकऱ्याला इथं फक्त या 2-2 हजाराचा लाभ मिळाला आहे। आणि आता आम्ही तहसीलदार साहेबाला भेटलो, तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आमच्यापाशी पैसे जमा होत नाही, हे सरळ दिल्लीहून आहे, दिल्लीहून डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होतात। तरी सर्व शेतकरी बांधवांनी आता विचार करायची पाळी आली आहे। कारण की आता जर आपण भूल केली तर अख्ख्या 5 वर्षात तुम्ही रडत बससान। आता सावध राहा आणि या भामट्याच्या बोलण्यात चालण्यात येऊ नका। हे सरकार म्हणजे 1 नंबरचं शेतकऱ्याचा याचा थोडसाही म्हणजे अजिबात यांचा एकही शेतकऱ्याचं यांनी काम केलेलं नाही आहे आणि सर्व यांचं म्हणजे हुकुमशाही चालू झाली आहे। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चौकडे यांचा हा वृत्तांत।